मराठा साम्राज्य म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? शौर्य, पराक्रम, मुघलांना दिलेलं तगडं आव्हान आणि हिंदवी स्वराज्याचे एक महान स्वप्न, बरोबर ना? हो, हीच ती गौरवशाली गाथा आहे जी आपण लहानपणापासून ऐकत आलोय. पण प्रत्येक मोठ्या गोष्टीला एक दुसरी बाजूही असते. आज आपण इतिहासाची पानं जरा वेगळ्या अँगलने उलटणार आहोत आणि अशा एका प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ज्यावर सहसा कोणी बोलत नाही. तर या साम्राज्याचा पायाच मुळात छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य या भक्कम संकल्पनेवर रचला होता. म्हणजे काय? तर असं राज्य जिथे जनतेचं, रयतेचं हित सगळ्यात महत्त्वाचं मानलं जाईल. हाच तो नैतिक पाया होता ज्यामुळे मराठा सत्तेला एक वेगळी, एक खास ओळख मिळाली. पण काळ पुढे सरकत गेला आणि हळूहळू ह्या स्वराज्याचं रूपांतर एका विशाल, पसरलेल्या साम्राज्यात होऊ लागलं. दख्खनच्या पठारावरून निघालेले मराठ्यांचे घोडे थेट उत्तर भारत, बंगाल आणि अगदी दक्षिणेपर्यंत पोहोचले. सत्तेची ताकद वाढली, साम्राज्य विस्तारलं, पण मग त्या मूळ आदर्शांचं काय झालं? आणि हाच आपल्या आजच्या चर्चेचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रचंड साम्राज्य विस्ताराची खरी किंमत काय होती? सत्तेच्या या मोठ्या खेळात रयतेच्या राज्याचं ते मूळ तत्व कुठेतरी हरवून गेलं होतं का? चला, याचाच शोध घेऊया. 18व्या शतकात काही अशा घटना घडल्या ज्या या गौरवशाली इतिहासाला एक वेगळंच आणि खरं सांगायचं तर थोडं त्रासदायक वळण देतात. आणि याची सुरुवात होते बंगालवर झालेल्या आक्रमणांपासून, जी इतिहासात एका काळ्या अध्यायासारखीच नोंदवली गेली आहे. साधारण 1741 ते 1751 ही 10 वर्ष. या काळात नागपूरकर भोसल्यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्यानं बंगालमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. तिथले स्थानिक लोक त्यांना बर्गी या नावाने ओळखत. आणि या आक्रमणांचा मुख्य उद्देश राजकीय वर्चस्व नव्हता, तर तो होता निव्वळ आर्थिक लूट आणि चौथ नावाचा कर वसूल करणं. आता ह्या हल्ल्यांची किंमत किती होती? आकडा ऐकून अंगावर काटा येईल. तब्बल 4 लाख. हो, हाच तो आकडा आहे. त्या काळातल्या डच आणि ब्रिटिश नोंदी सांगतात की ह्या 10 वर्षात जवळपास 4 लाख लोक मारले गेले. विचार करा, त्यावेळच्या लोकसंख्येच्या मानाने हा आकडा किती मोठा असेल. हा एक प्रकारचा नरसंहारच होता. या आक्रमणांची भीती इतकी खोलवर रुजली होती की ती बंगालच्या लोककथांमध्ये आणि आईच्या अंगाई गीतांमध्ये कायमची कोरली गेली. हे बंगाली अंगाई गीत म्हणजे त्या दहशतीचं प्रतीक बनलं, जिथे मराठ्यांची प्रतिमा आता रक्षकाची नव्हती, तर ती भक्षकाशी झाली होती. आता आपण आणखी एका घटनेकडे वळूया, जी मराठ्यांच्या हिंदू रक्षक या प्रतिमेला खूप मोठा धक्का देऊन जाते. साल होतं 1791. परशुरामभाऊ पटवर्धनांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याने, जे त्यावेळी ब्रिटिशांचे मित्रपक्ष होते, त्यांनी थेट शृंगेरी मठावरच हल्ला केला. हे तेच शृंगेरी मठ आहे जे आदिशंकराचार्यांनी स्थापन केलेल्या 4 प्रमुख पीठांपैकी पहिलं आणि सगळ्यात पवित्र मानलं जातं. आणि इथला विरोधाभास तर खरंच अविश्वसनीय आहे. बघा, पटवर्धनांच्या सैन्याने काय केलं? मठाची लूट केली, तिथल्या ब्राह्मणांची हत्या केली आणि देवी शारदांबेच्या मूर्तीची विटंबना केली. आणि दुसरीकडे ज्या टिपू सुलतानला मराठे आपला कट्टर शत्रू मानत होते, त्या टिपूने या हल्ल्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं. इतकंच नाही, तर मठाच्या दुरुस्तीसाठी आणि पुनर्बांधणीसाठी निधी आणि धान्यही पाठवलं. म्हणजे बघा, एका हिंदू सैन्याने हिंदू धर्मपीठाचा नाश केला आणि त्यांच्याच शत्रूने ते पुन्हा उभं करायला मदत केली. मराठा साम्राज्याला फक्त बाहेरच्या शत्रूंनीच नाही, तर आतल्या कलहाने आणि विश्वासाघाताने अक्षरशः पोखरून काढलं. सत्तेच्या लालसेने साम्राज्याचा नैतिक पायाच खिळखिळा करून टाकला. जयपूरचे राजा ईश्वरी सिंग यांची गोष्ट याचे एक दुःखद उदाहरण आहे. मराठ्यांनी त्यांना गादीवर बसायला मदत केली, हे खरंय, पण त्या मदतीच्या बदल्यात इतकी मोठी, इतकी अवाढव्य खंडणी मागितली की ती देणं राजाला शक्यच नव्हतं. सततचा दबाव आणि होणारा अपमान याला कंटाळून अखेर राजा ईश्वरी सिंग यांनी विष पिऊन आत्महत्या केली. विचार करा, एका मित्र राजाला आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं हे मराठ्यांच्या धोरणाचं किती मोठं अपयश होतं. पण विश्वासघाताचा सगळ्यात क्रूर आणि भयंकर अध्याय लिहिला गेला तो थेट मराठा सत्तेच्या हृदयात, म्हणजे पुण्याच्या शनिवारवाड्यात. ही घटना म्हणजे अंतर्गत कलहाचा रक्तरंजित कळसच होता. तरुण पेशवा नारायणराव. इतिहास सांगतो की त्यांची हत्या त्यांचे सख्खे काका रघुनाथराव आणि काकू आनंदीबाई यांनी सत्तेच्या लालसेपायी घडवून आणली.
जेव्हा गार्दी मारेकरी वाड्यात घुसले तेव्हा नारायणरावांनी आपल्या काकांकडे धाव घेतली आणि एक आर्त किंकाळी फोडली. काका, मला वाचवा! पण ती किंकाळी हवेतच विरली आणि त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय तर नारायणरावांच्या हत्येनंतरही जेव्हा रघुनाथरावांना पेशवाई मिळाली नाही तेव्हा सत्तेसाठी त्यांनी थेट देशाशीच गद्दारी केली. त्यांनी चक्क ब्रिटिशांशी हातमिळवणी केली, सुरतचा तह केला आणि लष्करी मदतीच्या बदल्यात साष्टी आणि वसईसारखे मोक्याचे प्रदेश ब्रिटिशांना देऊन टाकले. ह्याच एका चुकीच्या निर्णयामुळे पहिल्या इंग्रज-मराठा युद्धाची ठिणगी पडली. या सगळ्या घटना जेव्हा आपण एकत्र जोडून पाहतो तेव्हा 18व्या शतकातल्या मराठा साम्राज्याचं एक खूप वेगळं, गुंतागुंतीचं आणि काळं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. शौर्याच्या कथांच्या मागे लपलेली ही एक दुसरी, न सांगितलेली बाजू आहे. या काळ्या अध्यायात एक महत्त्वाचा घटक होते पेंढारी. हे कोण होते? तर मराठा सैन्यासोबत फिरणारे लुटारूंचे गट. त्यांना पगार वगैरे नसायचा. त्याऐवजी जिंकलेल्या प्रदेशात मनसोक्त लूट करण्याची त्यांना अधिकृत परवानगी असायची. पण ही लूट इतकी क्रूर आणि अनियंत्रित होती की त्यांनी सामान्य लोकांमध्ये प्रचंड दहशत पसरवली होती. तसंच चौथ नावाची एक कर प्रणाली होती. म्हणजे काय? तर उत्पन्नाचा 25% हिस्सा. वरवर पाहता हा संरक्षणाच्या बदल्यात घेतला जाणारा कर होता. पण इतिहासकार जदुनाथ सरकार यांच्या मते हे धोरण म्हणजे सरळ सरळ तुम्ही आम्हाला पैसे द्या, नाहीतर आम्ही तुम्हाला लुटायला येऊ, असं होतं. आणि ह्याच वृत्तीमुळे मराठ्यांना एक मजबूत प्रशासन कधीच उभं करता आलं नाही. ही म्हण त्या काळात खूप प्रसिद्ध झाली होती आणि या एका वाक्यात सगळं काही आलंय. सततच्या आर्थिक शोषणाच्या धोरणामुळे मराठ्यांनी राजपूत आणि जाट यांसारख्या आपल्या संभाव्य मित्रांनाही कायमचं गमावलं आणि कदाचित म्हणूनच पानिपतच्या मोठ्या लढाईत ते एकटे पडले. तर मग ह्या सगळ्यातून आपण काय शिकलो? एक म्हणजे स्वराज्याचा तो मूळ आदर्श कुठेतरी मागे पडला. दुसरं, मित्रांना शत्रू बनवण्यात आलं. तिसरं, शृंगेरीसारख्या घटनांनी नैतिक पायाच उद्ध्वस्त केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, साम्राज्याचा खरा शत्रू बाहेर नव्हता, तो आत घरातच तयार झाला होता. आणि हाच प्रश्न आज आम्ही मागे ठेवून जात आहोत. कोणताही इतिहास फक्त काळा किंवा पांढरा नसतो, तो नेहमीच करडा असतो. गौरवशाली कथांच्या मागे दडलेले हे असे काळे अध्याय आपल्याला सत्तेच्या खऱ्या स्वरूपाबद्दल आणि नैतिकतेच्या महत्त्वाविषयी खूप काही सांगून जातात. खरंच, जेव्हा एखादे साम्राज्य आपला नैतिक पाया विसरतं तेव्हा त्याचं शौर्य किती काळ टिकू शकतं यावर नक्की विचार करायला हवा.